नमस्कार मैत्रिणींनो, मी श्रद्धा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मस्त फोडणीचं मंद आणि वरण रेसिपी दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम मी कुकरमध्ये बघा 1 वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि 1 चमचा मुगाची डाळ मिक्स करून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे दुपारचाच उरलेला भात आहे, तो मी गरम करणार आहे. तुम्ही नवीन भात लावू शकता वरच्या डब्यामध्ये. तर बघा, सुरुवातीला कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्याच्यावर डाळीचा डब्बा ठेवायचा. डाळीमध्ये मी जेवढी तुमची डाळ आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे. आणि टोमॅटो चिरून पण मी तेव्हाच टाकला शिजण्यासाठी. आणि वरचा डब्बा, त्याच्यावर डब्बा भाताचा ठेवला आहे, थोडंसं पाणी मारून, म्हणजे वाफ येईल भाताला. आणि गॅस मोठा करून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला या कुकरला. म्हणजे एकदम छान मऊ भात पण होतो आणि मऊ लुसलुशीत डाळ पण शिजते. तर चला तर मग 3 शिट्ट्या होऊ द्यात. मग पुढची रेसिपी वरणाला फोडणी कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवते. आपण आता डाळ कशी शिजली ते बघूया आणि भात पण कसा झाला ते पाहूया. ह्याच्या 3 शिट्ट्या झाल्या, थोडा वेळ मी गार होऊ दिलं आणि आता मी उघडून बघणार. एकदम मस्त शिजलाय, वाफ छान आली आहे. म्हणजे आता जर समजा बघितलं तर मऊ भात, गरम गरम भात जसा आपला लागतो ना हाताला तसा लागतो. एक एक त्याचा कण मोकळा झालाय. आता ही डाळ, हे पहा, ही आपली वरणाची डाळ तयार आहे. आता ह्याचं फोडणीचं वरण भात असा आज आमचा बेत असेल. पातेलं तापायला ठेवूया. थोडीशी डाळ मिक्स करून घेऊया, कारण तुरीची आणि मुगाची डाळ लवकर मिक्स होत नाही. आणि त्याच्यानंतर मी घेतला आहे लसणाचा 1 कांदा ठेचून, 2 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर चिरून घेतली. आणि बाकी आपला मसालाचा डब्बा. मला याच्यातून हळद, मोहरी आणि जिरं लागणार आहे. पूर्णपणे तापलेलं नाही आहे, थोडं त्यातलं पाणी वगैरे सुकू देत. पातेलं तापलं आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकूया. दोन चमचे तेल टाकायचं. हे 2 चमचे, म्हणजे तुम्हाला थोडं टीस्पून म्हटलं तर 4 टीस्पून तेल लागेल. गॅस थोडा मोठा करायचा, कारण फोडणी चांगली बसली तरच त्या भाजीला वरणाला चव येते, असं मम्मी म्हणते माझी. आमची मम्मी तर आम्हाला फोडणी देताना बोलू पण द्यायची नाही. मध्ये 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 करता बोलून द्यायची नाही. मन लावून फोडणी करायची. ही थोडीशी मोहरी टाकायची आपल्या आवडीप्रमाणे. आणि मोहरीचा असा तडतडणारा आवाज आला की मग जिरं टाकायचं आणि थोडं बारीक करायचा गॅस, नाही तर जळतं. त्याच्यानंतर लसूण, मिरची, थोडीशी कोथिंबीर असे टाकायचं. हिंग टाकायचं, हिंग थोडं परतायचं, थोडं परतून घ्यायचं. आणि लसणाला थोडं असं बाजूने लसूण थोडा भाजायला लागला की मग हळद टाकायची. मला जास्त पिवळसर वरण आवडत नाही, त्यामुळे मी थोडी हळद कमी टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आता थोडा गॅस मोठा करते. फोडणी छान भाजली पाहिजे, म्हणजे त्यातलं मिरची, लसूण छान परतला गेला पाहिजे. वरणाचं इथे एकजीव करायचं वरण. आणि थोडं थोडं करत टाकायचं, नाहीतर सगळं टाकलं तर अंगावर उडेल. हां, शिजताना टोमॅटो टाकल्यामुळे मला आता टोमॅटो टाकायची गरज पडली नाही. पण तर आता डाळ वगैरे ओतली. आता महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट मीठ.
जे की मी शिजताना टाकलं नव्हतं. तुमच्या चवीनुसार मीठ टाका, जसं तुम्हाला हवं आहे तसं. मला थोडं कमी लागतं कारण आम्ही भात शिजताना थोडं मीठ टाकतो त्याच्यामध्ये, आणि मला एवढंच घट्ट लागतं. तुम्हाला अजून जर पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी टाका. कोथिंबीर टाकायची आणि उकळी आली, 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची की झालं आपलं फोडणीचं साधं वरण. आणि त्याच्यात चिमूटभर थोडीशी साखर टाकायची. मला गोड वरण आवडतं त्यामुळे मी थोडीशी साखर टाकते. हे पहा एवढीशी मी साखर टाकली. आता बारीक गॅसवर वरण शिजू द्या. त्याच्यावर थोडं असं मिक्स करून चमचा त्याच्यात ठेवायचा नाही. अशा पद्धतीने आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. त्याच्यासोबत मी थोडंसं लोणचं, काकडी ते पण दिलेलं आहे. आणि आता व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.